हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचे स्वागत आहे आणि जे आता जॉईन झालेत त्यांचे स्वागत आहे. खूप विद्यार्थी आपल्या या स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लासला जॉईन झालेले आहेत. खूप खूप त्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या आणि ह्या चॅनलवर तुम्हाला अगदी परफेक्ट माहिती दिली जाते आणि इथे सर्व काही कपडे तुम्हाला शिकवले जाणार आहेत स्टेप बाय स्टेप. आणि जे इतर ट्रेंडिंग कपडे आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल आणि जर सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ मी टाकेल त्याचा लाभ घेता येईल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मेगा स्लीवचा व्हिडिओ टाकलेला, तो तुम्हाला समजलाच असेल. कटिंग आणि शिलाई थेरी समजली असेल. आता त्याचा पुढचा भाग म्हणजेच चुणीदारबाई. चुणीदारबाई कशाला म्हणतात? चुणीदारबाई म्हणजे शोल्डरपासून तर आपलं मनगटापर्यंत इथपर्यंत ती बाई असते, तिला आपण चुणीदारबाई म्हणतो. चुणीदारबाई का म्हणतो? कारण इथे जसं आपलं चुडीदार पायजमा असतो ना, तिथे चुडीदार पायजमाला कशा चून असतात त्याप्रमाणे इथे बाईला इथे चून असते, म्हणजे खूप सारा इथे घेर असतो आणि ती चुणीदारबाई फिटिंगमध्ये असते आणि खूप सुरेख अशी चुणीदारबाई दिसते. चुणीदारबाई जे गव्हर्नमेंट जॉबला असतात, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी असतात, त्या इथपर्यंत म्हणजे मनगटापर्यंत ही चुणीदारबाई शिवून घेतात आणि ती चुणीदारबाई खूप सुरेख अशी दिसते आणि त्या महिलांचं खूप छान असं इम्प्रेशन पडतं. काठापदराच्या साडीवरती ते ब्लाऊज शिवलं ना तर खूपच छान असं आपलं इम्प्रेशन पडतं. आपण ती बाई बघणार आहोत. बाई कटिंग करायच्या आधी आपण थेरी लिहून घेतो वहीवर आणि त्याचा डायग्राम समजून घेतो. डायग्राम वहीवर समजून मग आपण न्यूजपेपरवर कटिंग करत असतो. न्यूजपेपर कटिंग झाल्यावर मग आपण ब्लाऊज कपड्यावर कटिंग करून शिवत असतो. आणि बाह्यांचे भरपूर प्रकार आहेत. मी तुम्हाला कंटिन्यू बाह्यांचे प्रकार दाखवणार नाही, मध्ये मध्ये आपण ब्लाऊज ड्रेस असं घेणार आहोत. मग नंतर बाह्यांचे प्रकारसुद्धा आपण चालूच ठेवणार आहोत. चुणीदारबाई शिवून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण घेणार आहोत फिटिंगचा कुर्ता. आनंद झाला ना तुम्हाला? आपण बघणार आहोत फिटिंगचा कुर्ता. फिटिंगचा कुर्ता म्हटला म्हणजे सलवार आलीच, हो की नाही? कुर्ता, सलवार, चुडीदार, चुडीदारची कुर्ती, प्लाझो. आता आपण याला सुरुवात करणार आहोत. बाह्यांचे प्रकार आपण त्याच्यातच शिकूया. आपण बाह्यांचे प्रकार ड्रेसमध्ये आणि ब्लाऊजमध्ये शिकूया. चला मग सुरुवात करूया आपण. चुणीदारबाई कटिंग आणि कशी शिवतात ते बघूया. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चुणीदारबाई बघूया. बँगल स्लीव शोल्डरपासून तर मनगटपर्यंत शिवलेली असते, म्हणून ह्या बाईला म्हणतात चुणीदारबाई म्हणजेच बँगल स्लीव्ज. आणि ह्या बाईची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आपण. त्याच्या आधी आपण डायग्राम बघूया बाईचा आणि ह्या बाईची मापं कशी घ्यायची ते व्यवस्थित समजून घ्या. शोल्डरपासून जशी ज्याप्रमाणे आपण बाईची मापं घेतो त्याचप्रमाणे घ्यायचे. शोल्डरपासून तर मनगट आपल्या मनगटापर्यंत बाईची मापं घ्यायची असतात. शोल्डरपासून इथपर्यंत झालं बाईचं माप. आणि बाहीघेर आपल्याला घ्यायचा असतो. इथून बाहीघेर घ्यायचा असतो आणि तोही एकदम टाईट घ्यायचा असतो. आपण समजून घेऊया बाहीचा डायग्राम आणि थेरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. तुम्ही ती व्यवस्थित वहीवर मांडून घ्यायची आणि व्यवस्थित समजून घ्यायची. जर समजत नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चला करूया का आपण सुरुवात. इथे मी ट्रायंगल घेतले आणि एका साईडला मी थेरी लिहून ठेवलेली आहे आणि बाहीचा डायग्रामसुद्धा काढून ठेवलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. पुन्हा मी तुम्हाला इथे काढून दाखवत असते. हेच माप मी इथे लिहून घेतलेलं आहे.
छाती आहे 34 इंच आणि बाहीची उंची आहे 21 इंच आणि बाहीघेर आहे 7 इंच. आपल्याला फक्त काय लागतं, बाहीची उंची आणि बाहीघेर लागतो. आपण कुठल्या साईजसाठी शिवतो आहे हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानुसार आपण हे 0 ते 2 मापं टाकायची. आणि तुम्हाला सांगितलं आहे की मुंडा किती घ्यायचा, छातीप्रमाणे मुंडा निघतो. 0 ते 2 छातीचं माप ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे 0 ते 2 मुंडा घ्यायचा. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं आहे आणि थेरी मी स्वतः तयार केलेली आहे. हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आणि अवघड करून तर बिलकुल मी तुम्हाला इथं थेरी दिलेली नाही, हे लक्षात घ्या. चला बघूया, आपण बाहीचा डायग्राम काढूया. इथे 0 ते आपण जे मापं टाकतो त्याचप्रमाणे मापं टाकायची आहेत. 0 ते 1 बाहीची लांबी घ्यायची आहे. बाहीची लांबी किती आहे, 21 इंच. तर इथून आपण घेणार आहोत 21 इंच. किती, 21. नंबर काय दिला मी ते 0 1. 0 ते 2 छातीचा चौथा भाग घेणे. छाती किती आहे, 34. 34चा चौथा भाग किती झाला, 8.5 इंच. तर इथे मी घेतले 8.5 इंच. 0 ते 2, 2 ते 3 आणि 3 ते 1 आपल्याला काय सांगितले ते चौकोन करायला. आपण ज्या पद्धतीने आपण बाहीचं माप टाकतो त्याचप्रमाणे ते मापं टाकून घ्यायची आहेत. आणि नंबर द्या म्हणजे तुम्हाला समजण्यात अडचण येणार नाही. आणि इथं नंबर दिला मी 3. आता 2 ते 3, 3 ते 1 मी इथं चौकोन पूर्ण करून घेतला. आता म्हटलं इथं 0 ते 4 2.5 इंच घेणे. किती, 2.5 इंच. 0 आपला इथे ना, तर इथून आपण किती घेणार, 2.5 इंच घेणार. म्हणजे 2.5 इंच मी तुम्हाला का सांगते, इथे तुमच्या हा जो आकार दिलेला आहे ना, हा खूप मैत्रिणींना हा बाहीचा आकार देता येत नाही. म्हणून आपण 0पासून इथे 4 नंबरवर मोजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा आपला आकार देता येतो. 2 ते 5 3.5 इंच घेणे. किती, इथून आपल्याला किती घ्यायचं आहे, 3.5 इंच. आपण इथं 3.5 इंच का ठेवतो आहे, कारण ही लांब बाही आहे. नंबर काय दिला मी ते 5. 0 4 5 बाहीचा आतील आणि बाहेरील आकार देणे. आपण इथे 2.5 इंच घेतला आहे ना, म्हणून इथे अगदी व्यवस्थित असं आकार दिला जातो. हे बघा, एक छातीचा चौथा भाग घेऊन आपण बाही कटिंग करतोय. लक्षात घ्या, आपल्याला पुन्हा वाढवायची गरज नाही. म्हटलेलं आहे 1 ते 6 बाहीघेरचा हाफ घेणे. बाहीघेर आपलं किती आहे, 7 इंच. कारण टाईट घ्यावं लागतं ना. म्हणजे हे बघा कसं मी तुम्हाला इथं बाहीघेर दाखवते, कसं मोजावं लागतं. बाहीघेरची मापं कशी घ्यावी लागतात मी तुम्हाला इथं दाखवते. हे बघा, इथं माझ्याकडे आता मुली नाही आहेत, नाहीतर मी त्यांचं अंगावरचं माप घेऊन तुम्हाला दाखवलं असतं. कारण क्लासमध्ये मुली दुपारी असतात मी व्हिडिओ बनवते हा रात्रीचा, कारण रात्री मला थोडंसं स्थिर आणि शांत वाटतं म्हणून. हे बघा, असं मोजायचं आहे आपल्याला इथे. थोडंसं लूज ठेवायचं, अर्धा इंच लूज घ्यायचं. किती आलं, 6.5. मी इथे किती घेतलं आहे, 7 इंच घेतलेलं आहे. बाहीघेर किती आहे, इथे 7 इंच आहे. त्याचे हाफ किती झाले, 3.5 इंच झाले. इथून 3.5वर मी ते निशाण करून घेतली. नंबर काय देणार आहे मी ते 6 नंबर देणार आहे. किती, 6. आपल्याला इथे बाहीघेरचा हाफ घ्यायचा आहे. 7 इंच आहे म्हणून मी इथे बाहीघेर 3.5 इंच घेतलं. आणि 6 ते 5 जोडून घ्यायचं आहे. 6 ते 5 जोडून घेणे. 6 ते 5 मी काय केलं, इथे जोडून घेते. हे बघा, असं 6 ते 5 जोडून झाल्यानंतर 1 ते 5 इंच खाली घ्यायचं आहे. म्हणजे खाली वाढून घेणे. किती, 1च्या खाली 5 इंच खाली आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. नंबर काय द्यायचं, इथे A नंबर द्यायचा आहे. आणि 6 ते B 5 इंच वाढवून घेणे. किती, 5 इंच वाढवून घेणे. इकडे पण तसंच वाढवून घेतलं. आणि इथे आपण 3.5 इंच खालीसुद्धा आपलं 3.5 इंच येणार. हे आपण जोडून घेतलं. B ते A जोडून घेतलं. आता Bच्या बाहेर आपल्याला 1 इंच वाढवून घेणे. किती,
1 इंच वाढवून घेणे. इथे 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. हे बघा, इथून 1 इंच वाढून आपल्याला इथे हा डायरेक्ट या साईडला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. समजली का तुम्हाला बाई? आता आपण कपड्यावर कटिंग करून घेऊया. मी तुम्हाला इथं समजून सांगितलेलं आहे, न्यूजपेपरवर दाखवत नाही, डायरेक्ट कपड्यावर दाखवते. ती कटिंग करायची बाई ते बघूया आणि शिवून हुक पट्टी कशी लावायची तेही बघूया. चला करूया कटिंग आपण कपड्यावर. आणि याची थेअरी तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. जर तुम्हाला ब्लाऊजला ही बाई शिवून घ्यायची असेल तर 1.25 मीटर कपडा घ्या, म्हणजे व्यवस्थित बसतंय. आणि छाती जर जास्त असेल 40पर्यंत जर असेल तर हे ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला 1.25 मीटरपेक्षा जास्त कपडा लागेल, हे लक्षात घ्या. मी ते हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड आहे. डबल फोल्ड करून आपण त्याला पुन्हा डबल फोल्ड करणार, म्हणजे आपली इथे 2 बाही व्यवस्थित निघतात. मागे पुढे कपडा असेल तो कटिंग करून घ्यायचा, म्हणजे बरोबर करून घ्यायचा. ते आपल्याला घ्यायची बाहीची लांबी. किती आहे बाहीची लांबी? 21 इंच. किती? 21 इंच. वरून घेऊया. ही बाही ड्रेसला खूप छान दिसते. ड्रेस, ब्लाऊज. छातीचा 4था भाग 8.5 इंच बरोबर. ही गडी पूर्ण 8.5पर्यंत आहे. हा कपडा अगदी बरोबर आहे. ते 5 घेऊया. 3.5 इंच. किती? 3.5 इंच. आणि इथून आपण घेणार आहोत 2.5 इंच, म्हणजे आपल्याला आकार व्यवस्थित देता येतो. समजलं का तुम्हाला? आपण 0 ते 1 घेतली बाहीची उंची, 0 ते 2 छातीचा 4था भाग, आणि आपण हा इथे बॉक्स करून घेतला. हा बघा, इथे असा बॉक्स करून घेतला. 0 ते 4 2.5 इंच घेणे. इथून आपण 2.5 इंच घेतलं आणि 2 ते 5 इथून 3.5 इंच घेतलं. आणि 0, 4, 5 बाहीचा आतील आणि बाहेरील आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. हे बघा, आतील आणि बाहेरील इथे आकार द्यायचा आहे. इथे आपण आकार दिला. आता खाली म्हटलेलं आहे 1 ते 6 बाही घेरचा हाफ घेणे. किती? 3.5 इंच घ्यायचीत आपल्याला. बाही घेर किती आहे? 7 इंच आहे, म्हणून आपण इथे त्याचा हाफ किती घेणार? 3.5 इंच घेतले. 1 ते 6 आपण बाही घेरचा हाफ घेतला, 3.5 इंच घेतले. आणि 6 ते 5 आपल्याला जोडून घ्यायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? जोडून घ्यायचं आहे. इथे असं जोडून घ्यायचं आहे. इथून मी जॉईन करून घेतलं. 1 ते 1 किती घ्यायचं आहे? 5 इंच खाली घ्यायचं आहे. 1 ते 1 5 इंच खाली घ्यायचं आहे. आणि 6 ते B 5 इंच खाली घ्यायचं आहे. इथून सुद्धा आपल्याला 5 इंच खाली घ्यायचं आहे. आणि आपला 3.5 बाही घेर आहे ना, तेवढंच अंतर इथं सुद्धा येणार. इथे आपण हे खाली असं जोडून घेणार आहोत. हा A आणि हा B आपण जोडून घेतलं. आणि Bच्या बाहेर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. किती? 1 इंच अशी. आता हे आपण इथे जोडून घेऊया. 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण हे असं जोडून घेणार आहोत. ही आपण जोडून घेतली. काठापदराच्या साडीच्या ब्लाऊज जर तुम्ही असं शिवलं तर खूप सुरेख असं ब्लाऊज दिसतंय. आणि जे जॉबवाले स्त्रिया असतात ते जास्त करून अशी स्लीव शिवून घेतात, म्हणजे त्यांचं इम्प्रेशन खूप भारी पडतं, हे लक्षात घ्या. आता ही मी कटिंग करून घेणार आहे. खाली आपण हे वाढून काय घेतलं? कारण इथे आपल्याला हुक पट्टी लावायची आहे, कारण टाईट असते ना, फिटिंगमध्ये असते ही बाई, म्हणून. बाईचा शेप आतला खोलून कटिंग करायचा. हे बघा,
या ठिकाणी आपली ही बाही कटिंग झाली. शिवायची कशी ते बघूया. बाही शिवताना मी तुम्हाला अशी शिवून दाखवणार आहे. इथून अशी सरळ टीप घ्यायची, इथपर्यंत आणायची. कुठे? इथपर्यंत आणायची. हे बघा, इथे मी शिलाई लावून घेतली. धागा दुसरा लावला आहे मी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून. आता मी याला सरळ करते. सरळ करून घेऊया. आणि ही बाही फिटिंगमध्ये असते, लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हुक पट्टी आणि आयपट्टी लावून घ्यायची आहे. हुक पट्टी आणि आयपट्टी कशी लावायची ते बघूया. हे बघा, मी सरळ केलं. सरळ करून ही अशी झालेली आहे. म्हणजे आपण इथे हुक पट्टी आयपट्टी लावू ना, तर ही बाही अगदी फिटिंगमध्ये येणार. हुक पट्टी आयपट्टी लावण्यासाठी आपण पट्टी कटिंग करून घेऊया. 6 इंच आपण वाढवून घेतलेला आहे ना, तर आपण इथे घेणार आहोत 7 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. किती? 1 इंच इथे एक्स्ट्रा घेणार आहोत. 7 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे एक्स्ट्रा, म्हणून आपण इथे 7 इंचाची पट्टी घेणार आहोत. म्हणजे 1 इंच वरती थोडी सोडायची हिला. काचपट्टी. काचपट्टीपेक्षा बटनपट्टी थोडी रुंदीला जास्त असते, हे लक्षात घ्या. मी पुन्हा ही बाजू अशी उलटून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पट्टी लावायची आहे ना. आणि हुक आयपट्टी तेव्हाच लावायची ज्यावेळेस आपलं ब्लाऊज तुम्ही बाही लावून घ्यायची. आधी ब्लाऊजला बाही कंप्लीट लावून घ्यायची. जेव्हा आपण फिटिंग करतो ना, त्यावेळेस आपण हे पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर, बाही लावून झाल्यानंतर आपण जेव्हा फिटिंग करतो, फिटिंग करत इथपर्यंत यायचं आणि 6 इंच मोजून सोडून द्यायचं. पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर 6 इंच इथे तुम्ही सोडून द्यायचं. मग आयपट्टी आणि हुकपट्टी लावून घ्यायची. आता कशी लावायची ते बघूया. हे बघा, हा जो भाग आहे आपला असं करून घ्यायचा. एक पट्टी लागते वरच्या साईडनं, बरोबर आहे. बघा, व्यवस्थित बघा. ही आपली जी शिलाई आहे, बघितली का तुम्ही ही शिलाई? हां, इथून ही पट्टी अशी ठेवायची. पट्टी बरोबर ही अशी घ्यायची. काचपट्टी लावली मी. ही सरळ बाजू करून मी बघा असं पलटी करून घेतले मी इथे. हे बघा, अशी पलटी करून घेतली. आणि इथून मी असं ठेवून थोडंसं वरती, आपण 1 इंच कपडा वाढवून घेतलेला आहे ना, वरती जायचं 1 इंच. आणि इथून ही अशी सरळ शिलाई लावून घ्यायची. हे बघा, अशी सरळ शिलाई लावून घ्यायची. एक सरळ आणि ही इकडून लावून घ्यायची. उलट्या साईडनं ही लावून घ्यायची. एक उलट्या साईडनं आणि एक सरळ साईडनं. हे बघा, दोघं मी इथे शिवून आणते, मग तुम्हाला दाखवते. पट्टी लावून आणलेली आहे. आता ही पट्टी एक तुम्ही बघू शकतात, हो की नाही? ही झाली काचपट्टी. आपण एक लावली आहे सरळ बाजूने आणि एक उलट्या बाजूने. आता जी काचपट्टी आहे त्याला दाब शिलाई द्यायची, अशी दाब शिलाई द्यायची. आणि हा पूर्ण कपडा आतमध्ये हा असा फोल्ड करून घ्यायचा. हे बघा, असं फोल्ड करून घ्यायचा. दाब शिलाई दिल्यानंतर बरोबर कपडा आपला फोल्ड होतो. इथे फोल्ड होतो. आणि ही पट्टी जी आहे याला आपण काय करणार, अशी इथे बटनपट्टी कशी तयार करतो आपण, आयपट्टी तयार करतो ना, तशी ही हे बघा इथे अशी फोल्ड करून घ्यायची. व्यवस्थित बघा. हे बघा, अशी दुमडायची आणि याच्यावर ठेवून अशी हुकपट्टी इथे तयार करून घ्यायची. हे बघा, डायरेक्ट तुम्ही बघा असं शिवू शकतो आपण, कारण कपडा इकडं तिकडं होत नाही. बरोबर आपली जी 1 इंचाची पट्टी आपण वाढवून घेतलेली आहे, समजते का तुम्हाला? दिसते ना बरोबर? ही जी आपण 1 इंचाची पट्टी वाढवून घेतलेली आहे, अगदी त्याला लागूनच असं व्यवस्थित आपल्या ह्या पट्ट्या तयार होतात. हे बघा, हे बघा, त्याला लागूनच अगदी व्यवस्थित असं तयार होतं. आता आपण काय करणार आहोत, ही जी हुकपट्टी आहे ना, इथे आपण अशी शिलाई लावून घेणार आणि याला दाब शिलाई देऊन ही पूर्ण आतमध्ये अशी फोल्ड करून घेणार. दिसते का तुम्हाला व्यवस्थित? आता हा कपडा आपला मागे पुढे झाला आहे ना, थोडा, मग याला बरोबर करून घ्यायचं. हे बघा, सरळ करून बघूया बाही. किती सुरेख अशी आपली बाही इथे तयार झाली. ही आपली
काचपट्टी आणि ही बटनपट्टी. बाहीला काय म्हणतो आपण? चुनीदार बाही. चुनीदार बाही याच्यासाठी आपण म्हणतो कारण इथे हा जो भाग असतो आपला, हा जो इथे हा भाग असतो, मी जी घातलेली आहे ती 3/4 बाही आहे आणि ही पूर्ण फुल बाही आहे. जर बाही घातली, आता हे माझ्या साईजचं नाही आहे, हे लक्षात घ्या, तरी मी तुम्हाला घालून दाखवते. शिवल्यावर इथे अशी चून वगैरे दिसतात. ही माझ्या मापाची नाही आहे म्हणून, आणि हुक लावलं की इथे फिटिंगमध्ये दिसते ही बाही. हे जे आहे ना, इथे अगदी खूप सुरेख अशी ही बाही दिसते फिटिंगमध्ये. इथे बघा, असं फोल्ड करून घेणार आहोत. फोल्ड करून ही बाही आपली अशी फोल्ड करून घ्यायची. फोल्ड झाल्यानंतर इथे 2 हुक आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत. हे बघा, ही अशी आपली ही तयार होते बाही. दिसते का तुम्हाला? अगदी व्यवस्थित असं आपलं हे बघा, शिलाई तुम्ही बघू शकतात. अशा पद्धतीने आपली ही बाही दिसते. इथे आपली ही बाही कंप्लीट झाली आणि मी इथे हुकसुद्धा लावून घेतलेले आहेत. हुक काय बनवून घेतले, तर मी हा आय तयार करून घेतलेला आहे. एकदम खाली घ्यायचा म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपली इथे फिटिंग दिसते. छान अशी आपली या ठिकाणी मी बाही तयार करून घेतलेली आहे. बघा, इथे मी हुकपट्टी, आयपट्टी, बघा इथे मी हुक लावून घेतले. आयसुद्धा तयार करून घेतले. आपली बाही इथे कंप्लीट झालेली आहे. हुक आणि आय तयार करून घेतलेत. स्त्रिया गव्हर्मेंट जॉबला असतात ना, ज्या क्लास 1 अधिकारी असतात, क्लास 2 अधिकारी असतात, त्यांच्या ब्लाऊजला तुम्ही बघू शकतात हीच बाही शिवलेली असते. कारण ह्या बाहीमुळे खूप छान असं इम्प्रेशन पडतं फुल स्लीव घातल्यामुळे. तेच काय, आपणसुद्धा अशा प्रकारची बाही शिवून घालू शकतो. खूप सुरेख अशी बाही दिसते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की मला कमेंट करा, आणि नसेल समजला तरीसुद्धा कमेंट करा. अजून आपल्याला भरपूर बाह्यांचे प्रकार शिकून घ्यायचे आहेत. आपले 2 प्रकार झाले, एक मेघाबाई झाली आणि ही चुनीदार बाई झाली. साधी बाई तर आपल्याला येतेच, कारण प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण साधी बाई शिवून घेतलेली आहे. आता याच्या पुढची बाई आपण वेगळ्या पद्धतीची बाई घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ही बाई समजून घ्या आणि व्यवस्थित शिवून घ्या. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीची शिवण क्लास शिकण्याची इच्छा असेल तर नक्कीला आपली ही लिंक शेअर करा, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासची. आणि जर तुमच्या मैत्रिणींना स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही त्यांना ही लिंक शेअर करू शकता. तर एखाद्या महिला किंवा मुली त्यांना बाहेर क्लासला जाता येत नसेल तर नक्की त्यांनाही ही लिंक शेअर करा, म्हणजे जेणेकरून ते याचा लाभ घेतील. स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचा अगदी मोफत क्लास आहे. तुम्ही सर्वांनी अगदी व्यवस्थित शिकावं अशी माझी इच्छा आहे. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.